श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ तुम्हाला कोणताही इशारा देत आहेत. हा इशारा कधीही दुर्लक्ष करू नका, कारण धनप्राप्तीपूर्वी स्वामी समर्थ देतात हे 3 संकेत. मित्रांनो, हा आजचा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण प्रत्येकाच्या मनात एक प्रश्न असतो: माझे चांगले दिवस कधी येणार? माझी आर्थिक परिस्थिती कधी सुधारणार? स्वामी समर्थ माझ्यावर प्रसन्न आहेत की नाही? जर तुमच्याही मनात हे प्रश्न असतील तर हा भाग शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण अनेक स्वामी भक्तांच्या अनुभवानुसार धन, यश किंवा मोठी संधी येण्यापूर्वी स्वामी समर्थ काही संकेत देतात, आणि ज्यांची संकेत ओळखण्याची ही पद्धत आहे ती जीवन त्यांचं बदलून टाकते, कारण हे संकेत हे समजून घ्यायचे असतात. पहिला संकेत: अचानक मनातील भीती कमी होऊ लागते. होय मित्रांनो, हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण मोठी कृपा येण्यापूर्वी मनातील निराशा हळूहळू कमी होऊ लागते, कारण स्वामी समर्थ सर्वप्रथम मनातील अंधार दूर करतात. तुम्हाला जाणवतं की काहीतरी चांगलं होणार आहे, कारण नसतानाही आशा निर्माण होते जेव्हा, आणि ही आशा अनेकदा येणाऱ्या नवीन बदलांची ही सुरुवात असते. दुसरा संकेत म्हणजे जुन्या अडथळ्यांचा अचानक अंत होतो. ज्या गोष्टी महिनोन्महिने, वर्षानुवर्षे अडकले होत्या त्या अचानक मार्गी लागू लागतात. ज्या लोकांमुळे त्रास होत होता ते दूर जाऊ लागतात, किंवा परिस्थिती अशी बदलते की तुमच्यासाठी नवीन दारं उघडत असतात. अनेक भक्त सांगतात की त्यांना मोठी संधी मिळण्यापूर्वी अचानक काही अडथळे दूर झाले आणि मगच यशाचा मार्ग खुला झाला. हा तिसरा संकेत: आता योग्य लोकांची भेट होऊ लागते. मित्रांनो, श्री स्वामी समर्थ थेट पैसे देत नाहीत, पण हा पैसा मिळवण्याचा मार्ग नक्कीच देतात, आणि त्या मार्गासाठी योग्य व्यक्ती तुमच्या आयुष्यात आणतात. कधी एखादा मित्र किंवा एखादा नातेवाईक आणि एखादा अनोळखी माणूस सुद्धा, जो तुमचं आयुष्य बदलून टाकतो. म्हणून कोणालाही कमी समजू नका, कारण कधीकधी स्वामींच्या अवतारामध्ये हा संदेश एखाद्या माणसाच्या रूपाने येतो. एक सत्य घटना: एक भक्ताचा आणि छोटासा व्यवसाय होता, पण सतत तोटाच होत होता. पण त्याने अनेक प्रयत्न केले, पण काहीच त्याला यश मिळत नव्हतं. एक दिवस तो अक्कलकोटला गेला आणि मनापासून प्रार्थना केली, स्वामी मार्ग दाखवा. घरी परतल्यावर अचानक त्याची एका जुन्या मित्राशी भेट झाली. त्या मित्राने त्याला एक नवीन कल्पना दिली, आणि त्याच कल्पनेमुळे काही वर्षात त्याचा व्यवसाय अनेक पटींनी वाढला. तो म्हणायचा, मला पैसा मित्राने दिला नाही, मार्ग स्वामी समर्थांनी दिला. मित्रांनो, कदाचित तुम्हीही सध्या एखाद्या कठीण काळातून जात असाल, आणि कदाचित तुमच्या हातात पैसा टिकत नसेल, कदाचित प्रयत्न करूनही यश मिळत नसेल. पण लक्षात ठेवा, श्री स्वामी समर्थ उशीर करतात, पण अन्याय कधीच करत नाहीत. आज जे घडत नाही ते उद्या योग्य वेळी घडू शकतं. फक्त श्रद्धा जिवंत ठेवा, आणि रोज काही मिनिटे मनापासून नामस्मरण करा, श्री स्वामी समर्थ. कारण जिथे श्रद्धा असते तिथे कृपा नक्कीच होते, आणि जिथे कृपा येते तिथे मार्ग सापडतो, आणि जिथे मार्ग सापडतो तिथे यश स्वतःहून चालत येतं. आता पुढच्या भागात मी तुम्हाला एक असा रहस्यमय संकेत सांगणार आहे जो अनेक भक्तांना स्वप्नांमध्ये दिसतो, आणि त्यानंतर त्यांच्या आयुष्यात मोठे बदल घडतात. म्हणून पुढचा भाग चुकवू नका. जय जय स्वामी समर्थ, रघुवीर समर्थ, श्री स्वामी समर्थ. कमेंटमध्ये नक्की लिहा. चॅनेलवरती नवीन असाल तर तुम्ही लाईक, शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.